त्यासाठी या या पर्टिक्युलर टॉपिकसाठी तुम्हाला प्रॅक्टिसच केली पाहिजे. तर या सीरीजमध्ये काय करणार आहे, पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण जवळपास 40 ते 50 प्रश्न याच्यावरती सोडवणार आहोत. ज्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या भागातले प्रश्न तुम्ही ते सोडवून अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे याची एक आयडिया तुम्हाला यामधून येऊन जाईल. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. 1, 2, 3, 6, 4, 5, 6, 15, 2, 8, 7. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला नंबर येईल हे मला ओळखायचंय. याच्यासाठी मला काहीतरी लॉजिक या पहिल्या त्रिकोण आणि दुसऱ्या त्रिकोणामधून शोधायचंय तिथं दिलेल्या संख्यांमधून. तर बघता क्षणी मला काही दिसत नाहीये, तर मला काय दिसतंय, की बाहेरच्या संख्या या थोड्याफार प्रमाणात लहान आहेत आणि आतली संख्या मोठी आहे. तर मी काय करते, या पहिल्या संख्यांचं आधी ॲडिशन करून बघते व अधिक करते. 1 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज केल्यानंतर 6 येतंय. ओके. हाच सहसंबंध दुसऱ्या ट्रायंगलमध्ये पण येतोय का बघूयात. 6 अधिक 4 अधिक 5, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. तर मला असं दिसतंय, की त्रिकोणाच्या बाहेरच्या ज्या संख्या आहेत, त्यांची बेरीज केल्यानंतर त्रिकोणाच्या आतमधली संख्या मिळते आहे. तर तिसऱ्या ट्रायंगलसाठी तुम्हाला तेच करायचंय. 2 अधिक 7 अधिक 8, 8 आणि 2 10, 10 आणि 7 17. तर माझं पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल 17. ठीक आहे? ओके. दुसरा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. 6, 3, 4, 2, 1, 5 आणि 40, 10 प्रश्नचिन्ह. तर अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी काय करायचं? तर याच्यामध्ये मी आता आधी काय करून बघते. 6 आणि 2 ची बेरीज करते. 6 अधिक 2 काय येतं? 8 येते. 8 आणि 40 चं काय लॉजिक आहे तर 8 आणि गुणिले 5 केल्यानंतर 40 येते. ओके. त्यानंतर काय आहे? 3 अधिक 1 4 येतं. पण 4 गुणिले 4 4च्या पाड्यामध्ये 10 मध्ये 10 येत नाही. त्यामुळे हे लॉजिक इथं लागू होणार नाही. आता इथं अधिक तर काही दिसत नाही. त्यानंतर मी गुणाकार करून बघते. 6 गुणिले 2 काय येतं? 12 येतं. पण 12 आणि 40चा पुढं मला काही संबंध दिसत नाही. ठीक आहे. हे पण काम नाही करत आहे. आता यानंतर मला दिसतंय की या नंबर्स लहान आहेत आणि हा जो नंबर आहे तो थोडासा मोठा दिसतो आहे. तर मी इथं काय करते? 6चा स्क्वेअर करून बघते. 6 36 येतं. ओके. 36 अधिक 2 केल्यानंतर 38 येतं. पण 40च्या साठी मला अजून 2 त्याच्यामध्ये मिळवायला लागते. पुढे करून बघूया. 3चा स्क्वेअर 9 येतो. 9 अधिक 1 10 मला डायरेक्ट मिळाले. पण हे वरचं लॉजिक काही इथं बसलेलं नाही. ठीक आहे. ओके. अजून एक मला इथं दिसतं आहे, की मी जर 6चा पण स्क्वेअर केला आणि जर 2चा स्क्वेअर केला आणि यांची जर बेरीज केली तर काय येतंय? 6चा स्क्वेअर 6चा वर्ग 36 अधिक 2चा वर्ग 4 म्हणजे हे मला उत्तर मिळालं 40. ओके. हेच लॉजिक इथं पण लागू होतंय का बघूयात. 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग. 3चा वर्ग आहे 9 आणि 1चा वर्ग आहे 1. तर हे मला 10 मिळतंय. तर मला हे दिसतंय की पहिल्या 2 रोमध्ये मला काय करायचंय, त्यांचा स्क्वेअर करून त्यांची बेरीज करायची आहे. तर 4चा मी वर्ग घेतला अधिक 5चा वर्ग घेतला. 4चा वर्ग 16 अधिक 5चा वर्ग 25 आणि या दोघांचे ॲडिशन केल्यानंतर मला काय मिळतंय? 41. पर्याय क्रमांक 3 41. ठीक आहे? ओके. बघा मी तुमच्या पुढेही ट्रायल आणि एरर मेथडनीच करते. याला कुठलाही स्पेसिफिक फॉर्म्युला मी इथं वापरत नाही. 10, 3, 4, 60, 5, 5, 6, 2, 3, 12 आणि 36. आता काय करता येईल बघूयात. मी आता आधी बेरीज करते. 3 आणि 4 7, 7 आणि 10 17 येतंय. पण याचा 17चा आणि 60चा मला इथं संबंध काहीही दिसत नाही. ओके. त्यानंतर पुढे काय आहे? मल्टिप्लिकेशन करून बघूयात. 10 गुणिले 3 गुणिले 4. तर 10 त्रिक 30, 30 गुणिले 4 120 येते. 120 आणि 60 मध्ये काय संबंध आहे? ओके. जर 120चे मी निम्मे घेतले किंवा 120ला 2 ने डिव्हाईड केलं तर मला 60 असं उत्तर मिळते. तर तोच संबंध इथं तिसऱ्या त्रिकोणामध्ये येतोय का बघूयात. काय करायचंय? आधी मल्टिप्लिकेशन करायचंय. 12 गुणिले 2 गुणिले 3 इज इक्वल टू 2 6, 12 72 आणि याचं अर्ध केल्यानंतर हो की मला इथे 36 मिळत आहे. तर हे लॉजिक इथं तंतोतंत लागू होते. तर यामध्ये पण मला तेच करायचंय. 5 गुणिले 5 गुणिले 6. 6 पंचे 30, 30 गुणिले 5 150 आणि 150 चे निम्मे मला घ्यायचेत. म्हणजेच काय उत्तर येईल इथे? 75. तुमचा पर्याय क्रमांक 1 येईल. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा.
आता हा प्रश्न जो आहे, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचं उत्तर काय येईल ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे? त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. आता पुन्हा मला तेच दिसतंय, काही संख्या आहेत आणि आतल्या संख्या मला मोठ्या दिसतायत. मी आधी ॲडिशन करून बघूयात. 8 अधिक 2 अधिक 5 अधिक 4, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19. आता 19 आणि 38चा काय संबंध आहे? तर 19ला 2 नी गुणल्यानंतर मला 38 असं उत्तर मिळतंय. आता हाच संबंध दुसऱ्या चौकोनात पण आहे का बघूयात. 9 अधिक 11 अधिक 13 अधिक 17. हे काय येतंय? 17 आणि 3 20, 20 आणि 10 30, 30 आणि 10 40 आणि 1 41 आणि 9 49 आणि हे एक 50 आलं. तर 50ला 2 न मल्टिप्लाय केलं तर 100 येत आहे. तर हे लॉजिक इथं सुद्धा लागू होतंय. तर हेच लॉजिक मला तिसऱ्या चौकोनात पण लावायचं आहे. 21 अधिक 10 अधिक 18 अधिक 1. 18 आणि 1 19, 19 आणि 10 29, 29 आणि 1 30, 30 आणि 20 50 आलं आणि 50ला मी परत 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर काय येईल इथे? 40 येईल. बरोबर? ओके. पुढचा प्रश्न. आता ज्यांना घन पाठ आहे त्यांना बघताक्षणी लक्षात येईल 27 कोणाचा तरी घन आहे, 64 कोणाचा तरी घन आहे, 1 कोणाचा तरी घन आहे आणि 343 कोणाचा तरी घन आहे. तर हे कधी लक्षात येईल? ज्यावेळी तुमचे तोंडपाठ असेल, नाहीतर तुम्ही विनाकारण काहीतरी लॉजिक लावत बसाल, जे की तुम्हाला तुमच्या शेवटपर्यंत त्याचं उत्तर मिळणार नाही. याच्यासाठी मित्रांनो 1 ते 10 चे घन, 1 ते 30 चे स्क्वेअर वर्ग आणि 1 ते 30 पर्यंतचे पाढे तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. तसंच 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या ह्या तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजे. ठीक आहे. आता इथं काय बघूयात. 1 आहे, 4 आहे, 3 आहे. ठीक आहे. तर 1चं घन काय आहे? 1 आहे. इथं दिसतोय मला. त्यानंतर 3चं घन काय आहे? 27 आहे. बरोबर? त्यानंतर 4चं घन 64 आहे. पण 343 कोणाचं घन आहे हे मला शोधायचंय. तर 343 कोणाचा घन आहे? 7चा घन आहे. 7चा घन काय आहे? 343. तर माझं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 7. हे असे प्रश्न पटकन सुटतात. केव्हा? जर तुम्हाला वर्ग, गण, पाढे अगदी तोंडपाठ असतील तर. ठीक आहे? पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. आता हा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 8 आणि 7ची जरी मी बेरीज केली तर 112च्या जवळ कुठेही पोहोचणार नाही. कारण हे नंबर्स मोठे दिसत आणि यांची बेरीज जी काय आहे ती लहानच येणार आहे. त्यामुळे बेरजेचं लॉजिक हे इथं लागणारच नाही. तर मी सुरुवातच करताना गुणाकारापासून करते की 8 आणि 7चा गुणाकार करून बघूयात. 8 गुणिले 7 काय येतं? 8 7 56 येतं. ओके. 56 आणि 112चा काय संबंध दिसतोय? ओके. 56ला जर मी 2 नी मल्टिप्लाय केलं तर काय येतं? बेसंग 12, बेपंचे 10 आणि 11, 112 आलं. ओके. तर मी याच्यात काय केलं? या दोघांचा गुणाकार करून त्याला 2 न गुणलं. ठीक आहे. तोच संबंध इथं पण येतोय का बघूयात. 9 गुणिले 5 म्हणजे 45 आलं आणि 45ला परत 2 नी गुणल्यानंतर काय येतं? 90 येतं. तर हा संबंध इथं तंतोतंत लागू येतोय. तोच संबंध मला तिसऱ्या चौकोनातही लावायचा. तर 6 गुणिले 11 इज इक्वल टू काय येतं? 11 सकट 66 आणि 66ला 2 नी गुणल्यानंतर काय येतं? बेसंग 12 1, बेसंग 12 आणि 1 13, 132 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 132. ओके? ठीक. त्यानंतर पुढचा प्रश्न. 25, 5, 36, 6, 225, 15. ओके. परत एकदा जर तुम्हाला वर्गपाठ असतील तर हे पटकन तुम्हाला लक्षात येईल. 5 5 25, 6 6 36, 15 15 सव्वा 200, 20 20 400. पर्याय क्रमांक 4. बघा मित्रांनो, फक्त 10 सेकंद सुद्धा लागले नाहीत हा प्रश्न सोडवायला. तर याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 10 पर्यंतचे घन आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तोंडपाठच असले पाहिजे. ठीक आहे? ओके. पुढचा प्रश्न. 1, 2, 5, 64, 5, 9, 6, 196, 2, 11, 7. आता पुन्हा एकदा दिसतंय 64, 196 आणि 400 हे कुणाचे तरी वर्ग आहेत. ठीक आहे. पण आता हे कुणाचे आहेत? 64 हा 8चा वर्ग आहे. 196 14 14 96चा वर्ग आहे आणि 400 हा 20चा वर्ग आहे. हे बघता क्षणी मला कळतंय. पण 8, 14 आणि 20 इथं कुठं दिसत नाहीये. तर मला काय करतेय मी 5 दुने 10 आणि 1 11 हे नाही लॉजिक लागत आहे. तर या 3 नंबरची मी ॲडिशन करते. 1 अधिक 2 अधिक 5 हे 8 आलं. 8चा वर्ग काय आला? 64 ही 2ची त्रिकोणातली संख्या आली. लक्षात येतंय का मी कसं लॉजिक लावते आहे?
कारण हे बघता क्षणी मला कळतंय 64, 196, 400 कुणाचे तरी वर्ग आहेत. कोणाचे वर्ग आहेत ते पटकन मी इथं लिहून ठेवले आणि हे नंबर्स कसे मिळतील याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर 6 अधिक 5 अधिक 3. 6 आणि 5 11, 11 आणि 3 14 आणि 14चा वर्ग म्हणजेच काय आहे 196. तोच इथं लागतोय का बघा 11 आणि 7 18, 18 आणि 2 20, 20चा वर्ग 400 आणि तोच इथं संबंध लावायचे आपल्याला 9 अधिक 9 अधिक 4. 9 9 18, 18 आणि 4 22, 22 22 84 4. पर्याय क्रमांक 4. तर याच्यासाठी पुन्हा पुन्हा सांगते मी वर्ग, घन, पाढे तोंडपाठच असले पाहिजे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. ओके. अजून एक प्रश्न आहे हा सेमच प्रश्न आहे सॉरी. पुढचा. शेवटचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. 3 2 4 2, 7 8 7 9, 6 11. आता इथं दिसतंय की हे थोडेफार जवळचे नंबर्स आहेत आणि हे लहान नंबर्स आहेत. मी आधी बेरजेपासून सुरुवात करते. 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 4. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11. अच्छा 11 गुणिले 2 केल्यानंतर काय आलं 22 आलं. पण हेच लॉजिक इथं लागतंय का बघूयात आधी. 7 अधिक 8 अधिक 7 अधिक 9. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 आणि 2 22 आणि हे काय आलं 31, 31 गुणिले 2 बेके बे बेत्रिक 6 62 आलेलं आहे. तर हे लॉजिक इथं लागतं आहे. तर मी हेच तिसऱ्या चौकोनासाठी सुद्धा लावतेय. 6 अधिक 12 अधिक 5 अधिक 13. 13 आणि 5 18, 18 आणि 2 20 आणि 10 30, 30 आणि 6 36, 36 गुणिले 2 बेसंग 12 1 आणि 72. तर 72 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत. याच्यावरती डोंट वरी. याच्यावरती अजून आपण प्रॅक्टिस करणार आहोत. अजून अशाच प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रश्न क्रमांक 6 मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिला होता. त्याचं उत्तर काय येतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याच्या पुढचाही व्हिडिओ लवकरच येतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. आणि स्कॉलरशिपच्या कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला अडचण वाटत असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्या टॉपिकवरती मी लगेचच व्हिडिओ घेऊन येते. थँक यू.